Good morning, everyone. Good morning, sir. Please note down the numerical displayed on the screen. सगळ्यांनी स्क्रीनवरती जे न्यूमरिकल दिसते ते नोट डाऊन करायचंय. यस. स्क्रीनवरती जे न्यूमरिकल दिसते ते नोट डाऊन करा. काल किती Find the magnitude and direction of resultant force as shown in figure. बघा काय फाइंड आउट करायचं आपल्याला. Magnitude and direction of resultant. रिझल्टंट फोर्स या सगळ्या फोर्सेसचा असणार आहे. किती फोर्सेस ऍक्ट होत आहेत. रिझल्टंट फोर्स असणार आहे तो या 4 फोर्सचा असणार आहे. बरोबर आहे. These 4 forces are forming coplanar concurrent force system. Correct? Yes, sir. So the force, if I start with the force having magnitude 200 Newton, the force 200 Newton is inclined at an angle of 30 degree with respect to horizontal. Is it correct? Yes, sir. Second force is having magnitude of 300 Newton, which is acting vertically upward. Right? Yes, sir. So what is the inclination of that 300 Newton force with respect to 90 horizontal? degree. 90 degree. Correct, 90 degree. Next, the next 300 Newton force is having inclination of 45 degree with respect to y-axis. Which axis? Y-axis. Okay, कुठल्या axis सोबत inclination दिलंय? 300 Newton force. Y-axis सोबत. x-axis सोबतचं inclination किती झालं या केस मध्ये? 45. 45 degree. क्यों? कारण की 90 minus 45 आन्सर 45 येणार आहे. ओके. Last force, which is having magnitude 350 Newton, is inclined at an angle of 40 degree with respect to horizontal. Okay. Yes, sir. मग तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय? Resultant. Resultant force.
कशी फाइंड आउट करतो आपण रिझल्टंटची मॅग्निट्यूड? व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर दॅट? R is equal to under root summation fx square plus summation fy square. हा, R is equal to under root summation fx square plus summation fy square. म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय फाइंड आउट केलं पाहिजे? समेशन Summation fx. समेशन fx आणि समेशन fy. समेशन fx म्हणजेच काय? एक्स कंपोनंट Summation of x component. हा, algebraic sum of all forces which are resolved along x axis. सगळ्या फोर्सेसच्या एक्स कंपोनंटचे अल्जेब्रिक सम म्हणजे समेशन fx. ते जे समेशन fx असते ते आपण अल्जेब्रिक सम घेतो, म्हणजे ते सगळे हॉरिझॉन्टल फोर्स असतात, बरोबर आहे? येस सर. सगळे सहमत आहात का? यस Yes, sir. यस समेशन fx म्हणजेच आपण सगळ्या हॉरिझॉन्टल फोर्सेसची समेशन घेत असतो. यस सर हा, मग त्याला सम टेक्स्टबुक रिफर इट ॲज समेशन h also. Some will refer summation fx. Both are correct. बघा, काही ठिकाणी तुम्हाला काय टेक्स्टबुक मध्ये असं दिसेल त्यांनी समेशन fx च्या ऐवजी समेशन h वापरलं असेल. दोन्हींचा अर्थ सेमच. लक्षात येतं? यस समेशन sir. h म्हणजे काय? समेशन h म्हणजे समेशन ऑफ हॉरिझॉन्टल फोर्सेस. समेशन ऐवजी काही लोक समेशन v वापरणार. समेशन v चा अर्थ काय असेल मग? वर्टिकल Summation of vertical force. करेक्ट, समेशन ऑफ व्हर्टिकल फोर्सेस. मग त्या केसमध्ये रिझल्टंटचा फॉर्म्युला काय येणार? R is equal to R square is root मध्ये equal to summation h square plus summation v square. हा, करेक्ट. R is equal to under root summation h square plus summation h bracket square plus summation v bracket square. येतं लक्षात? यस सर यस सर ठीक आहे. नाव युअर वर्क विल स्टार्ट. चला, रिझॉल्व्ह करायला चालू करा सगळे फोर्सेस. प्रॉब्लेम नोट डाऊन केलाय सगळ्यांनी? Yes sir. यस येस सर सर. हा, ठीक आहे. प्रॉब्लेम नोट डाऊन केल्यानंतर तीच फिगर परत एकदा तुम्हाला ड्रॉ करायची आहे. ते सगळे फोर्सेस परत एकदा ड्रॉ करायचे आहेत खाली, आणि तिथं तुम्हाला रिझॉल्युशन दाखवायचं आहे. आय विल सजेस्ट यू टू यूज डिफरंट कलर्स फॉर रिझॉल्युशन, जसं मी काल केले होते. यस सर कालचा व्हिडिओ बघितला का परत सगळ्यांनी? येस सर. Hello sir. हा, बोला.
सर कालच्या व्हिडिओची लिंक युट्यूबवर दिसत नाही तिथं. युट्यूबवर दिसत नाही. नाही. काय प्रॉब्लेम आहे? बाकीचे लोक आता म्हटले ना पाहिला म्हणून. पाहिला की नाही नाही काल sir. काय लोकांनी? नाही हा? सर दिसत नाही. नाही सर दिसत नाही कालची फक्त. मगाशी टाकलीच विचारलं नाही तर- वाटते. हा सर तुम्ही टाकलीच नाहीये तिथं. नाहीये हा. मी पण पाहिलं सर नाही दिसत पण. बरं, ठीक आहे ठीक आहे. सर असं. मी ओके. पण आत्ताच बघितलं. ठीक आहे, मी अपलोड करतो आता. ओके थँक्यू सर. हा. ओके, स्टार्ट करूयात. येस सर. हा ठीक आहे. बघा, आता एक इम्पॉर्टंट पॉइंट सांगतो तुम्हाला परत एकदा. फोर्स ज्या डायरेक्शन मध्ये चाललाय, फॉर एक्झाम्पल 200 न्यूटन फोर्स अवे फ्रॉम द ओरिजिन चाललाय. फोर्स ज्या डायरेक्शनला चाललाय त्याच डायरेक्शनला त्याचे दोन्ही कंपोनंट रिझॉल्व्ह झाले पाहिजे. समजलं मी काय म्हंटल? Yes, sir. फोर्स ज्या डायरेक्शनला चाललाय त्याच डायरेक्शनला त्याचे दोन्ही कंपोनंट म्हणजे एक्स कंपोनंट आणि वाय कंपोनंट सुद्धा गेले पाहिजेत. नाउ द फोर्स 200 न्यूटन इज गोइंग अवे फ्रॉम द ओरिजिन. इज इट करेक्ट? Yes, sir. So its x component and y component must go away from the origin, right? Yes, sir. Yes. Yes. If x component is going away, then if x component is going away, then it will act in which direction? राईट डायरेक्शन. Direction. कुठल्या डायरेक्शनला ऍक्ट होणार तो? Right. राईट. राईट डायरेक्शनला. आणि y component कुठल्या डायरेक्शनला ऍक्ट होणार? अपवर्ड डायरेक्शन. Upward. करेक्ट, अपवर्ड डायरेक्शन. असा रिझॉल्व्ह होईल का फोर्स? Yes sir. येस सर. Yes sir. करेक्ट. समजलं सगळ्यांना कसा रिझॉल्व्ह केला मी? हो. एनी डाऊट? हो सर. एक्स डायरेक्शन राईटला ऍक्ट होईल आणि वाय डायरेक्शन कुठे ऍक्ट होईल? Upward. अपवर्ड. वर्डला. करेक्ट. पहिल्यांदा सगळं डायग्राम मध्ये पहिल्यांदा रिझॉल्युशन दाखवा. आपण परत टेबल करूयात, स्टेप वाईज जाऊयात. कोणी पुढे लिहू नका, आता फक्त रिझॉल्व्ह केलेलं दाखवा. असं किती लोकांनी दाखवलं आता 200 न्यूटन फोर्सला? रेज युअर हँड्स. किती लोकांचं बरोबर आलंय? What about others? Roll number 1, 7, 10, 19, 20, 24, 30, 50, 51, 54, 62, 63, 64. गुरव कोण आहेत? गुरव. गुरव रोल नंबर लिहित चला तुमचा. What is your roll number? गुरव. आणि बनसोडे कोण आहेत? हर्षद बनसोडे. तुमचा रोल नंबर काय? B31. रोल नंबर B31. कुणाचा? B31. B31 कोण आहे? ऋषिकेश शिंदे. I am asking about Gurav and Harshad Bansode. येस सर. हॅलो सर. तुम्ही रोल नंबरनी एंट्री करत चला ना.
सर मी केलं होतं पण ते नंतर नुसतं ते हेच राहते सरनेमच राहते ठीक आहे ठीक आहे. बनसोडे तुमचा रोल म्हणजे नंबर किती आहे? फक्त काय म्हणता? सर मी तसं केलं बनसोडे तर फक्त ते टेम्पररी राहते परत चेंज होते परत फक्त सरनेमनी सेव्ह होते. ठीक आहे ठीक आहे. बनसोडे तुमचा रोल नंबर किती आहे? ओके चला पुढे जाऊया. ठीक आहे म्हणजे याचा एक्स कॉम्पोनंट काय येणार आहे? 200 200 cos 30 degree. 30 डिग्री. राईटला ऍक्ट होतोय म्हणून पॉझिटिव्ह. करेक्ट. Yes. वाय कॉम्पोनंट काय असेल? 200 sin 30 degree positive. वाय पॉझिटिव्ह Upward direction. होतोय. डायरेक्शन ऍक्ट होतो. चला पुढे या. 300 न्यूटन फोर्स रिझॉल्व्ह करायची गरज आहे का? No, न्यूटन फोर्स रिझॉल्व्ह करायची गरज आहे का? नाही सर. गरज नाही आहे बाळांनो. जेव्हा एखादा फोर्स व्हर्टिकल ऍक्ट होत असतो तेव्हा त्याचा एक्स कॉम्पोनंट किती असतो? 0. आणि व्हाईस वर्सा उलट. जेव्हा एखादा फोर्स हॉरिझॉन्टल ऍक्ट होत असतोय एक्स Y ऍक्सिसला component 0. वाय कॉम्पोनंट 0 असणार. मग इथं 300 न्यूटन फोर्स व्हर्टिकली अपवर्ड ऍक्ट होतोय म्हणजे त्याचा एक्स कॉम्पोनंट किती असणार आहे? 0. करेक्ट. आणि वाय कॉम्पोनंटची किंमत काय झाली? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय कॉम्पोनंट? 300. 300 ऍज इट 300. जे असेल ते घ्यायचं. 300 न्यूटन. कारण 300 sin 90 परत 300च येणार आहे. हो. समजतंय का? Yes, sir. त्यामुळे 300 न्यूटन फोर्स रिझॉल्व्ह करायची गरज आहे का? नाही. नो सर. हा या नेक्स्ट 300 न्यूटन फोर्सला या. याचा एक्स ऍक्सिस सोबत अँगल किती झाला? 45. हा? 45. 45 डिग्री. हा बघा रिझॉल्व्ह कसा होणार? अवे चाललाय का टुवर्ड चाललाय? Away. Away दोन्ही कॉम्पोनंट कसे गेले पाहिजेत? from Minus origin. cos 45. 300 एक्स sin कॉम्पोनंट 45. कुठल्या डायरेक्शनला ऍक्ट होईल? Left. Left side. वाय कॉम्पोनंट कुठल्या डायरेक्शनला ऍक्ट होईल? अपवर्ड डायरेक्शनला. असं येईल का त्याचं रिझोल्युशन? Yes, sir. Yes, sir. Like this. Okay, wait. ओके नेक्स्ट फिगरला मी दाखवलेलंच आहे ते. झालं 300 न्यूटन फोर्स रिझोल्युशन झालं? Yes, sir. Yes, sir. आता लास्ट फोर्स कडे या. लास्ट फोर्स ठीक आहे. लास्ट फोर्स कडे या.
350 न्यूटन फोर्स अवे चाललाय की टुवर्ड्स चाललाय? Away. म्हणजे त्याचे दोन्ही कंपोनंट कसे गेले पाहिजेत? Away from the Away. origin. Center. म्हणजे एक कंपोनंट कुठं गेला पाहिजे? Left. लेफ्ट साइडला. Left side ला. आणि वाय कंपोनंट? Downward ला. डाउनवर्ड ला. B46 B7 okay. So after resolution your diagram will look like this. बरोबर आहे का? येस सर. Yes, sir. डायग्राम ड्रॉ केली सगळ्यांनी आता? येस Science. सर. हा. इथं काय चुकलंय का चेक करा. Sign साइन नाही आहेत. लिहूयात पुढे पुढे आपण टेबल मध्ये साइन लिहूयात. पण रिझॉल्युशनच्या डायरेक्शन तरी बघितल्यात का सगळ्यांनी? येस सर. Yes, sir. फिगर ड्रॉ करायची तुम्हाला. ज्यांनी नोट डाऊन केली नसेल ते नोट डाऊन करून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट घ्या आणि परत ड्रॉ करा. आपण नेक्स्ट स्लाइडला जाऊयात. किती लोकांनी फिगर ड्रॉ केली अशी? अशी म्हणजे सेम असायला हवा असं काही नाही, फक्त ते दोन्ही फोर्सेस जॉईन करायचे त्या रिझल्टंट फोर्सला, आपण जसं नेहमी करतो तसं. ठीक आहे. हा चला टेबल ड्रॉ करा सगळ्यांनी. पहिला कॉलम कुठला आहे? Force. सेकंड, X component. थर्ड, Y component. बघा. फर्स्ट फोर्स कुठला आहे? फर्स्ट फोर्स 200. 200. त्याचा एक्स कंपोनेंट किती आहे? 200 cos 30 degree. हा पॉझिटिव्ह, बरोबर आहे. हा. Yes, sir. वाय कंपोनेंट 200 sin 30. हा पॉझिटिव्ह तो. हा ठीक आहे. बघा नेक्स्ट 300. सर 300 मायनस कुठे मायनस यायला X पाहिजे? component minus येणार. 300 cos 90. We are discussing about नाही the सर. force which is acting vertically upward. Yes, sir. हा फोर्स डिस्कस करतोय आपण. हा दिसतोय का? Yes, sir. माऊसचा कर्सर आता ज्याच्यावर आहे तो फोर्स डिस्कस करतोय, वर्टिकली अपवर्ड 300 न्यूटन फोर्स. Yes, sir. हा त्याचा एक्स कंपोनेंट किती असणार आहे? 300 cos 90 डिग्री. Yes sir. हाऊ मच cos 90 डिग्री? 0. हा 0. आणि वाय कंपोनेंट काय असणार आहे? 300 sin 90. 300. 300. हा म्हणजे 300 Sin because sin sin 90 is equal to 1. हा. नेक्स्ट फोर्सला आहे, नेक्स्ट फोर्सला नेक्स्ट पण 300 न्यूटनच आहे. कंपोनेंट काय असेल? Minus 300 cos Minus 45. cos 45 आहे का? 45. 45 येते.
आता बरोबर आहे? -300 cos 45 degree. 40 degree. So next 300 न्यूटन फोर्स जो आहे त्याचा एक्स कॉम्पोनंट असेल -300 cos 45 आणि वाय कॉम्पोनंट असणार आहे 300 sin 45. 45 degree. बरोबर आहे? Yes, sir. Yes, sir. हॅलो सर. हा बोला. हॅलो हा, सर. बोला ना. 300 cos 90 आणि 300 sin 90 सांगा ना. हा बघा. ठीक आहे, सांगतो. लक्ष द्या. हा 300 न्यूटन फोर्स व्हर्टिकली अपवर्ड आहे, बरोबर आहे? Yes, sir. म्हणजे त्याचा Yes, sir. एक्स ऍक्सिस सोबत अँगल किती झाला? येस सर. एक्स ऍक्सिस सोबत अँगल किती झाला? 90. हा, मग तो रिझॉल्व होताना कसा होणार? एक्स कॉम्पोनंट अलॉंग एक्स ऍक्सिस असणार. Yes, sir. हा, Yes, फोर्स sir. 300 कॉस अँगल किती आहे? 90 डिग्री विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस. 90 degree. हा, म्हणून त्याचा एक्स कॉम्पोनंट आला 300 कॉस 90 डिग्री. आणि वाय कॉम्पोनंट काय असणार आहे? 300 sin 90 degree. हा, 300 sin 90 डिग्री म्हणजे 300 sin 90 डिग्री म्हणजे 1 sin 91 म्हणजे तो 3. समजलं का? कुणी डाऊट विचारला होता ते? येस सर. हा. येस सर. ओके, आता मी काय करतो, कॅल्क्युलेट केले तुम्ही? सर समेशन ऑफ एफेक्टची व्हॅल्यू बरोबर होती. हा, ते तुमच्याकडून आन्सर पाहिजे म्हणून मी थांबलोय. मायनस 307.04 न्यूटन. मला बघा एक मिनिट. हा, 200 cos 30 किती असते? 173.2050. 2050. हा, ठीक आहे. इक्वल टू हे झालं 100, बरोबर? 100. हा, हे झालं 0, हे झालं 300. 1. 1. -300 cos 45 किती? Minus 212. मायनस 212. -200 12. 212 Point 30. हा, 0.13. ही पण व्हॅल्यू तेवढीच झाली, हो. फक्त पॉझिटिव्ह. -350 cos 40 डिग्री किती झालं? Minus 268. -268.11. हा, हे सांगा व्हॅल्यू किती? Minus Minus 244.9. 24.98. 4.97. मध्ये हे सगळे ऍडिशन केले तर समेशन एफेक्स मिळेल. समेशन एफेक्स ची व्हॅल्यू किती येते? Minus 307.04 Newton. 307. 307.04 Newton. 04. युनिट काय? युनिट Newton. हा, समेशन एफ वाय
387.18 387.16 387.15 न्यूटन. ठीक आहे. एवढी व्हॅल्यू आणि समेशन एफ वाय ची सगळ्यांची. येस सर. येस सर. 16 ओके. हा, रिझल्टंटची व्हॅल्यू सांगा आता मला. रिझल्टंट किती येतो? 494.1332. काल कॅल्क्युलेटर वरती मी सांगितलं तुम्हाला कॅल्क्युलेशन कसं करायचं. हा, कोण सांगतो किती येतं आन्सर? 494.13. 494.13. ओके, बरोबर आहे का हे? कुणाचा दुसरा आन्सर आहे का? हॅलो सर. हा, बोला. हा सर, तेच येते. दोनशे 235.83. 235.82. 235.82. 230. 235.83. नो. हॅलो सर. हा, बोला. हा सर, तिथे मायनसचा वर्ग प्लस होतो ना, त्यामुळे 4941 होईल. हा, त्यांनी आन्सर मायनस केला. करेक्ट आहे. 494.13 आन्सर करेक्ट आहे. हो सर. 494.30. हा, तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये करताना कसं करताय मी सांगतो तुम्हाला. तुम्ही डायरेक्ट -307.04 चा स्क्वेअर करताय. तसं नाही करायचं आपल्याला. त्याला ब्रॅकेट टाकायचा आहे -307.04, मग ब्रॅकेट स्क्वेअर करायचा आहे. लक्षात येते का? येस सर. हा, दोन्ही ठिकाणी ब्रॅकेट टाकायचे. कायम ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा. तो व्हॅल्यू पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो, तुमचा आन्सर चुकणार नाही. आता चेक करा रिझल्टंटची व्हॅल्यू किती येते. 494.13. असं तुमच्या कॅल्क्युलेटरवर आलंय का? 244,166.42 याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आपल्याला. आर स्क्वेअर ची व्हॅल्यू येते 244,166.42 आणि जेव्हा त्याचं मी स्क्वेअर रूट घेतोय, स्क्वेअर रूट ऑफ आन्सर करतोय, तेव्हा त्याची व्हॅल्यू येते 494.13. समजलं का? येस सर. Yes sir. हा. So what is the correct value of resultant force? 494.13 हा, न्यूटन. करेक्ट. मी इथं लिहितो, रिझल्टंटची व्हॅल्यू लिहितो तोपर्यंत. हा, ठीक आहे. सगळ्यांची आली एवढी व्हॅल्यू 494.13. Yes sir. So now can you tell me in which direction our resultant force, in which quadrant our resultant force will act? कुठल्या quadrant मध्ये ऍक्ट होईल resultant force? सेकंड क्वाड्रंट. सेकंड. सेकंड क्वाड्रंट. हा, सांगा. बरोबर आहे. समेशन एफ एक्स निगेटिव्ह आहे, समेशन एफ वाय पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे. करेक्ट. समेशन एफ एक्स निगेटिव्ह आहे आणि समेशन एफ वाय पॉझिटिव्ह आहे. ह्याचा अर्थ आपला रिझल्टंट हा सेकंड क्वाड्रंट मध्ये असणार आहे. बरोबर आहे. येस सर. हा, आता मला सांगा, डायरेक्शन सांगा. रिझल्टंट फोर्सची डायरेक्शन कशी कॅल्क्युलेट करणार? काय फॉर्म्युला आहे डायरेक्शनचा? थीटा इज इक्वल टू tan inverse summation fy upon summation fx in mod. डिवाइडेड बाय समेशन एफ एक्स. पण हे मॉड मध्ये घ्यायचंय तुम्हाला. येस सर. मॉड मध्ये
त्यानंतर जी समेशन एफ एक्स निगेटिव्ह व्हॅल्यू होती पॉझिटिव्हच कन्सिडर करणार तुम्ही, बरोबर आहे का? येस सर. हा म्हणजे कॅल्क्युलेटर वरती कॅल्क्युलेशन करताना कसे करायचे बघा. 387.16 डिवायडेड बाय 307.04. मी सांगतोय तसं कॅल्क्युलेटर वरती कॅल्क्युलेशन करा. समेशन एफ वाय किती आहे? 387.16 डिवायडेड बाय 307.04. ह्याचा आन्सर किती येते? 1.26094. 1.26094. मला फक्त फ्रॅक्शन नंतर दोनच डिजिट सांगत चला. 1.26 फार फार तर 3, 1.260 असं एवढंच. हा आता शिफ्ट टॅन इनवर्स प्रेस करा. शिफ्ट आणि टॅन प्रेस करा. 51.58. ऐका 51.58. शिफ्ट आणि टॅन करा, आन्सर प्रेस करा आणि इक्वल टू करा. किती येते आन्सर? 51.58. 51.58. हा 51.58 degree. So our resultant is making angle of 51.58 degree with respect to horizontal, correct? Yes, sir. हा बघा इथं व्यवस्थित दाखवलं आहे. आली का रिझल्टंटची व्हॅल्यू एवढी? 494.13. Yes, sir. Yes, sir. रिजॉईन व्हा, रिजॉईन. ओके सर. आणि रिझल्टंट 51.58 डिग्री आलाय का? मॅच झालाय का? 58.3. येस सर. Yes, sir. हा. तुम्हाला ही डायग्राम जी दिसते रिझल्टंट जो लोकेट केलेला आहे, ही डायग्राम सुद्धा ड्रॉ करायची आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये जी दिसते ती. ओके.